हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत 2 पेत्र अध्याय 1 वचन 3 ते 8. मला प्रभूने हे ओझं दिलं की या ठिकाणी प्रभूचं हे वचन मी सांगावं. फक्त याच ठिकाणी नाही तर जे लोक यावेळेला टीव्हीवरून हे वचन ऐकतायत त्यांनाही ते आत्ता कळावं. मी शिस्त आणि आत्मसंयम याविषयी बराच विचार करत होते आणि मी सांगू इच्छिते की रोज आपल्याला जे करावंसं वाटतं आणि त्याला आपण खरं तर नाही म्हणायला हवं आणि जे करावंसं वाटत नाही त्याला आपण हो म्हणायला हवं खरं तर. आमीन. आणि हे न संपणारं चक्र आहे. तुमच्या उरलेल्या जीवनात हीच गोष्ट रोज घडायला हवी. शिस्त आणि आत्मसंयम हे चांगले मित्र देवाने आपल्याला दिलेले आहेत. आत्मसंयम हे आत्म्याचं फळ आहे आणि त्या यादीत आत्मसंयम शेवटचा आहे. ती यादी सुरू होते प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता यांनी. संपते आत्मसंयमाने. आणि हे मनोरंजक आहे. मी त्यांना आत्म्याच्या फळाची 2 टोकं समजते. आत्म्याची सगळी फळं प्रीतीतून उगम पावतात आणि आत्मसंयमाने योग्य ठिकाणी राखली जातात. तुमच्यात आत्मसंयम नसेल तर तुम्ही ममताळू किंवा नम्र वृत्तीचे कधीच राहू शकत नाही. बऱ्याचदा लोक एक गोष्ट बोलतात आणि तुम्ही सुद्धा बोलत असाल आणि तुम्ही असंही बोलत असाल माझ्यात शिस्तच नाहीये. या बाबतीत मी स्वतःवर अजिबात ताबा मिळवूच शकत नाही. पण बघा, हे 100% खरं निश्चितच नसतं. तुम्ही असं बोलणं थांबवायला हवं खरं तर. चला तर प्रत्येक गोष्ट मला 3दा सांगू देऊ नका. तुम्ही म्हणाल तसं नाहीये. देव तुमच्याविषयी जे बोलतो ते कबूल करा आणि त्यामुळे तुमचं मन नवीन होईल आणि देव जे तुमच्याविषयी सांगतो ते मानायला फार काळ लागणार नाही. आणि मग तुम्ही विश्वास ठेवता न ठेवता तोच सैतान तुमच्या मार्गातून पळून जाईल, कारण तुम्ही फळ द्यायला लागाल. आमेन. तर तुम्ही म्हणा की मी शिस्तप्रिय आहे, माझ्यात आत्मसंयम आहे आणि देवाचं म्हणणं मी ऐकतो आणि देव ज्या गोष्टींना मनाई करतो त्या गोष्टी मी करत नाही. आमेन. आता बघा, दुर्बळ मनाचे आणि आळशी लोक खरे ख्रिस्ती बनू शकत नाहीत. आणि प्रत्येक गोष्ट ही देवच देत असतो. तो प्रेरणा देत असतो. जेव्हा आपण म्हणतो माझा नव्याने जन्म झाला, देव पवित्र आहे पण तो अपवित्र ठिकाणी राहू शकत नाही. आणि म्हणून त्याच्या कृपेचं कार्य आपल्या आत्म्यामध्ये झालं आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली, त्याने शुद्ध केलं, आपली क्षमा केली, तो आपल्यात राहायला आला, त्याचा स्वभाव त्याने आपल्याला दिला आणि आपल्याला नवी दृष्टी दिली. पवित्र आत्म्याचं फळ आपल्यामध्ये आहे. पण हे सगळं बीजरूपाने आपल्यात आहे. आणि पहिल्या योहानात बायबल जे सांगतं ते आवडतं मला. ते असं म्हणतं की जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो हेतुपुरस्सर पाप करत राहत नाही. तो चुका करत नाही असं म्हटलेलं नाही, पण ते म्हणतं तो हेतुपुरस्सर पाप करत राहत नाही, कारण ख्रिस्त त्याच्यात जगतो. खरं तर विस्तारित बायबल म्हणतं ईश्वरी बीज त्याच्यामध्ये असतं. मला हे आवडतं. बघा, ख्रिस्ताला बीज म्हटलं गेलंय, ईश्वरी बीज, आणि ते आपल्यामध्ये आहे, जो आपल्यात बीजरूपाने आहे. आणि आपण जाणतो की बीजाला पाणी द्यायलाच हवं आणि ती कुसळ काढायला हवी, त्याला सूर्यप्रकाश मिळायला हवा. आणि वचनाला वचनरूपी पाणी असं म्हटलेलं आहे. म्हणून जितका अधिक तुम्ही वचनाचा अभ्यास करता तितकं अधिक ते बीज वाढतं आणि लोकांना दिसेल असं ते रोपटं बनतं आणि बघा त्याचा वृक्षही होतो. आणि मग जेव्हा देवाने माझ्यात हे घातलं
तेव्हा माझ्या हृदयात बायबलनुसार त्याच्याविषयी प्रीती होती, पण ती प्रीती कुठेही आढळून येत नव्हती. म्हणजे मला लोकांवर प्रीती करावंसं वाटायचं, पण मी प्रेमळ व्यक्ती नव्हते, मी फार चांगली व्यक्ती नव्हते आणि मी दुखावली गेलेले होते, माझ्या जखमा बऱ्या झाल्या नव्हत्या, मी स्वतःचीच काळजी घेण्यात गुंतले होते आणि मी पुन्हा ठोकर न खाण्याची काळजी घेत होते. मी खरंच चांगली नव्हते. मला देवाकडून खूप काही शिकायचं होतं आणि मी वचनाचा जितका अधिक अभ्यास केला तितकं अधिक मी शिकले, तितके अधिक मी बदलत गेले आणि जितकं अधिक मी बदलले तितका माझा स्वभावही बदलत गेला. देव आपल्यात आतून बाहेर कार्य करतो आणि आपण चांगलं फळ द्यावं म्हणून तो आपल्यात चांगलं बीज पेरतो. पण बघा, आता तुम्ही या वचनाकडे नीट लक्ष देऊन बघा. 2 पेत्र अध्याय 1 वचन 3 पासून पुढे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी, बघा सर्व गोष्टी दिल्या, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे सर्व मिळाले आहे. बघा, मी या वचनावर दिवसभर बोलू शकते आणि तुम्हाला हे वचन सांगू शकते. आपल्याला सर्वोत्तम लोक बनवून सर्वोत्तम वर्तनासाठी पाचारण झालंय आणि आपण सर्वोत्तम जीवन जगावं म्हणून आपण बेपर्वाईचं किंवा आळशीपणाचं किंवा बेशिस्तीचं नव्हे, तर सर्वोत्तम असं जीवन जगावं म्हणून गौरवासाठी पाचारण झालंय. आणि बघा, आपण वायफळ गोष्टी बोलतो ज्याचा अर्थही माहीत नसतो, आणि गौरवी या शब्दाचा अर्थ आहे देवाच्या सर्वोत्तम गोष्टींचं प्रदर्शन करणं. तर जीवनास आणि सुभक्तीस आवश्यक असलेल्या अशा सर्व गोष्टी आपल्याला देवाने दिलेल्या आहेत आणि त्याच्या ओळखीच्या ज्ञानाद्वारे त्यामुळे तुम्हाला त्याची जाणीव व्हावी. नाहीतर ज्याने तुम्हाला स्वतःच्या गौरवासाठी आणि सात्विकतेसाठी बोलावलं त्याचा हेतू तुम्हाला कळणार नाही. आता बघा, सर्वोत्तम व्यक्ती अधिक कष्ट सोसण्यासाठी तयार असते. ते कमीत कमी गोष्टी करत नाहीत, तर ते नेहमीच जास्तीत जास्त गोष्टी करत असतात. सर्वोत्तम व्यक्ती आपण दिलेला शब्द पाळतात. आपण दिलेला शब्द ते नेहमीच पाळतात. आता बघा, आपण इथे जरा थांबूया, कारण आपण सध्या ज्या जगात राहतोय, जे सर्वोत्तम असं जग नाहीये, ते अधिकाधिक असं वाईट होत चाललेलं आहे. आणि आपण प्रभू येशूचे प्रतिनिधी आहोत. आणि त्याचा अर्थ असा की जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करताय आणि आपण आपल्यातले दिवे हे लावायला हवेत आणि उंच ठिकाणी ते ठेवायला हवेत आणि सर्वोत्तम जगायला हवं, कारण जगाला याचीच गरज आहे. आज आपला देव सर्वोत्तम देव आहे आणि त्याने आपल्याला सर्वोत्तम होण्यासाठी बोलावलंय. बघा, प्रत्येकाच्याच जीवनात अशी क्षेत्र आहे ज्यात ते उंच भरारी मारू शकतात, ज्यात ते असा निर्णय घेऊ शकतात जो सर्वोत्तम असेल. आणि सर्वोत्तम गोष्टींची सुरुवात ही लहान गोष्टींनी होते, ज्या पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे आलेल्या असतात. आणि त्या गोष्टी तुम्ही इतरांना सांगितल्या तरी त्या कळू शकणार नाहीत. पण देव आपल्याला ज्या लहान सहान गोष्टी सांगतो त्या करून आपण सर्वोत्तम असे बनत जातो आणि मग त्या गोष्टी अधिक वाढतात. आणि आपण सर्वोत्तम असावं अशी देवाची इच्छा आहे, कारण जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरता तेव्हा तुम्ही देवाबरोबरच्या एका गंभीर नात्यात प्रवेश करता आणि पवित्र आत्मा तुमच्यात राहायला येण्यापूर्वी तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. पण आता मात्र तुम्हाला त्याची टोचणी लागते. कोणीही तुम्हाला काही सांगत नाही, पण आता अचानक तुम्हाला कळतं की ते योग्य नाहीये. साधं उदाहरण देते की तुम्ही शॉपिंगला जाता, कपड्याच्या रॅकमधून कपडे उचलता, काही कपडे जमिनीवर पाडता आणि पुढे जाता आणि म्हणता, चला आता कितीतरी जण. आणि पवित्र आत्मा म्हणतो, अगदी हळूवार आवाजात म्हणतो की ते उचलशील का? कुणाला मी काय म्हणते ते कळलंय का? बघा, बऱ्याचदा त्याने माझ्याकडून इतर लोकांनी पाडलेल्या वस्तूही साफ करून घेतल्यात. हो बघा,
कधी कधी मला या गोष्टीचा मनस्ताप होतो आणि मग मी त्यांचा पसारा का आवरायचा. तो म्हणाला, तू केलेला पसारा कुणीतरी आवरलेला तुला आवडणार नाही का. मी म्हटलं की हो, का नाही आवडणार. बघा मी काय म्हणते ते नीट ऐका. बऱ्याचदा देव तुम्हाला जेव्हा काहीतरी करायला सांगतो किंवा सुचवतो, आपण सुचवतो हा शब्द वापरू कारण तो आपल्यावर ओरडत नाही किंवा तो किंचाळतही नाही, तो आपल्याला दाबत नाही, तो धमकावत नाही, तो सुचवतो. तो फक्त सुचवतो. तो हळुवारपणे सुचवतो की तू असं केलंस तर खूप बरं होईल. बघा जेव्हा जेव्हा आपण त्याचं ऐकतो तेव्हा तेव्हा आपण स्वतःसाठी देवाच्या विशेष आशीर्वादाचं दार उघडत असतो. पण बघा जेव्हा आपण त्याचं ऐकत नाही तेव्हा आपण देवाच्या त्या विशेष आशीर्वादांना मुकतो, ज्यांच्याविषयी आपल्याला स्वर्गात गेल्याशिवाय कळणार नाही. आणि बघा तुम्हाला हवं ते तुम्ही समजा. काही जण म्हणतील की या सगळ्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही, पण मी तुम्हाला खात्रीने सांगते की देवाचं वचन आपल्या दैनंदिन जीवनासाठी इतकं व्यावहारिक आहे की ज्याची तुम्हाला कल्पनाही नाही. तुम्ही असं काही समजू नका की बायबल म्हणजे काहीतरी खोल असा सिद्धांत आहे जो इथे असा वर कुठेतरी तरंगत असतो आणि इथून बाहेर पडताना बरेच लोक असं म्हणतात की हुश फारच जड होतं. ते जड होतं म्हणजे काय हो, म्हणजे बघा मला त्यातलं काही कळलं नाही, ते फार जड होतं. बघा इथून जाताना एक तरी गोष्ट तुमच्या स्मरणात राहिले नक्की, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही दुकानातल्या रॅकवरचं काही पाडाल तेव्हा तुम्ही ते उचलून पुन्हा रॅकवर ठेवाल की नाही. आमेन. हे तर फक्त एकच उदाहरण आहे, पण किती जणांना हे पटलंय की लहान सहान गोष्टींमध्ये आपण सर्वोत्तम असायला हवं. मी काय म्हणते ऐका, जेव्हा कोणीच पाहत नसतं तेव्हाच आपली पारख होते. अहो रविवारी सकाळी आपल्या ख्रिस्ती मित्रांबरोबर तुम्ही कसे असता ते नाही महत्वाचं. खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीची पारख होण्यासाठी तुम्हाला त्यांच्या घरात डोकवावं लागेल. आणि हेच महत्वाचं आहे. आपण हे आदरयुक्त भय बाळगायला हवं की देव आपल्याला सदैव सदा सर्व काळ पाहत असतो. आणि भय म्हणजे ही भीती नव्हे की देव आपल्यावर कोपेल वगैरे, आपल्यावर तो काही कोपत बिपत नाही. पण जर आपल्याला त्याची मर्जी मिळवायची असेल ना तर मग आपल्याला त्याला न दुखावण्याची आदरयुक्त भीती बाळगायला हवीच. आणि म्हणून जर तो आपल्याला काहीतरी करायला सुचवतोय तर तुम्ही फक्त लोकांना आनंदी करण्यासाठी जे योग्य आहे ते करू नका, तर देवाला आनंदी करण्यासाठी ते करा. आणि मला हसायला येतं कारण बघा आमचे कर्मचारी खरंच खूप गुणी आहेत आणि मी त्यांच्यापैकी कोणालाही कमी लेखत नाही आहे. पण माझ्यासाठी हे खूप मनोरंजक आहे की मी माझ्या कार्यालयात गेल्यावर जर 4-5 जण एका टेबलाभोवती जमून गप्पा मारत असतील आणि मी तिथे गेले तर माझी चाहूल लागताच ते तिथून धूम ठोकतात अगदी. आणि मी आधीच म्हटलं हे छान आहे, त्यांच्या गप्पा मारण्याला माझी काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही इंटरनेटवर बसून आपल्या वैयक्तिक गोष्टींमध्ये रमला असाल आणि तिथे तुमचा बॉस आला तर संपलं. अहो पण देव पाहतोय ना ते. चला आता मी या बाबतीत खूप गंभीर आहे बरं का. बघा हे फक्त काही सभांना हजर राहून ख्रिस्ती पुस्तकांचा संग्रह करण्याविषयी आणि कारवर बंपर स्टिकर लावण्याविषयी नाहीये, तर देवाशिवाय जेव्हा इतरही कोणी तुम्हाला पाहत नाही त्याविषयी हे आहे. तर आता ऐका, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्याद्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या योगे मौल्यवान व अतिमहान वचने देण्यात आली आहेत. तर वचनात हजारो अभिवचनं आहेत आणि यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.
या कारणास्तव त्याचे उपकार म्हणून तुम्ही होईल तितका काय करावा? होईल तितका काय काय प्रयत्न करावा. कोणाला प्रयत्न करायचे सांगा मला? मी प्रार्थना करून देवाला म्हटलं की तू माझ्यासाठी हे कर. बघा, माझा प्रार्थनेवर विश्वास आहे, पण मी सांगू का मला काय कळलंय? मागील काही वर्षात जेव्हा मी अधिकाधिक प्रार्थना केली तेव्हा बहुतेकदा देवाने मला इतरांसाठी काही करायला सांगितलं आणि नेहमीच नाही, कधी कधी मी काहीच करू शकत नाही. कधी कधी मी म्हणते की हे देवा मी थकले, मला मदत कर, मी आता खूप थकले, देवा मला आरोग्य दे. मग तुम्ही अंथरुणात जा आणि छान झोप काढा. माना किंवा मानू नका, पण आपल्या काही मोठ्या समस्यांची फार सोपी उत्तरं असतात. आमेन. हे प्रभू मी थकली आहे, मी बरं नाहीये, माझं काय बी नसले कुणास ठाऊक, मला दिवसा अवेळी कधी झोप लागते. अरे मग रोज मणभर साखर खाऊ नकोस ना. चला आता पुढे सरकूया आपण. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून विश्वासात सात्विकतेची. आता बघा, सात्विकता म्हणजे ख्रिस्ती स्वभाव. याचा अर्थ आहे ख्रिस्ती स्वभाव विकसित करणं आणि आपल्या विश्वासात सात्विकतेची आणि सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची आणि इंद्रिय दमनात धीराची भर घाला. बघा, धीर धरणं म्हणजे घट्ट चिकटून राहणं. म्हणजे परिस्थिती कठीण असताना एखाद्या गोष्टीला घट्ट चिकटून राहणं किती वेळ लागला तरीही, आणि हे इंद्रिय दमनाशिवाय शक्य नाही. जी व्यक्ती भावना वेगात वाहून जाते ती व्यक्ती कठीण परिस्थितीत तग न धरता धीर सोडून देते. आणि पुढे धीरात सुभक्तीची आणि सुभक्तीत बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला, प्रीतीची भर. बघा, शेवट प्रीतीने झाला आणि आपल्यासाठी हे देवाचं ध्येय आहे. देवाच्या वचनाचं एकूण ध्येय हेच आहे की आपण देवासारखी विनाअट प्रीती करणं शिकायला हवं. आणि प्रीती एक प्रयत्न आहे, त्यासाठी नेहमीच किंमत मोजावी लागेल. प्रीतीस पात्र अशा लोकांवर प्रीती करणं सोपं आहे, पण देवाची इच्छा आहे की प्रीतीस अपात्र लोकांवरही आपण प्रीती करावी. कारण त्यांच्यावर प्रीती करणं सोपं नसतं, कारण ते प्रीतीला पारखे झालेले असतात, दुखावलेले असतात आणि त्यांना देवाच्या प्रीतीची गरज असतेच. आणि आपण त्यांना ती दाखवल्याशिवाय त्यांना ती कशी कळेल हे सांगा बरं मला. ख्रिस्ती व्यक्तीने कधीही कंटाळू नये, कारण तुम्ही सेवेत आहात. तुम्ही कदाचित पुलपिटावर उभं राहून कधीच संदेश दिला नसेल, पण बघा, हे जग हे तुमचं पुलपिट आहे जिथे तुम्ही काहीही न बोलता संदेश देऊ शकता. तुमच्या जीवनाद्वारेही संदेश द्या. आमेन. चला आता मी म्हटलं, तुम्ही प्रत्येक जण जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात जाता, सगळं काही फक्त मुठभर वक्त्यांच्याच हातात नाहीये. ही 5 पदरी सेवा, देवाचं सेवा कार्य करण्यासाठी देवाने आपल्यावर सोपवलेली फार मोठी जबाबदारी आहे. हो, कळलं का आता? दर रविवारी फक्त काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेने चर्चला जात राहू नका. काही वर्षांनंतर तुमच्यात हा बदल दिसायला हवा की तुम्ही इतरांना मदत करत आहात. आणि लोकांना चर्चला जाण्याचा कंटाळा येण्याचं आणखी एक कारण म्हणजे जे आपण नेहमीच ऐकतो, मला नाही वाटत तिथे माझं आत्मिक पोषण होत आहे, तिथे जाऊन मला काही आत्मिक लाभ घडत नाहीये. कारण ते या विचाराने जातात की मला माझा आशीर्वाद मिळावा, मला आता माझे आशीर्वाद मिळत नाहीयेत, मला आता कोणताही लाभ घडत नाहीये. बघा, तुमच्यासाठी काहीच ठरलं नसेल कदाचित, आणखी काही भरण्यासाठी तुमच्यात जागाच नसेल कदाचित, म्हणून तुम्ही आता द्यायला शिकायला हवं. दर रविवारी तुम्ही या प्रार्थनेसह चर्चला जा की प्रभू मी कुणाला मदत करावी ते दाखव तुम्हाला. तिथे जाऊन आपल्या सवंगड्यांसोबत गप्पा टप्पा मारत बसू नका फक्त. तर अशा व्यक्तीला शोधा जो एकटा आहे, जो कुणाला ओळखत नाही, त्याच्या बाजूला जाऊन बसा. थोडासा प्रयत्न करा. बघा, पुन्हा आला हा शब्द, प्रयत्न.
नीतिसूत्र अध्याय 16 वचन 32, ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय. वाह. तर तो इथे म्हणतोय की जो स्वतःला नियंत्रित करू शकतो तो सामर्थ्यशाली व्यक्ती आहे. आत्मसंयमन करणारी व्यक्ती एक संपूर्ण नगर जिंकणाऱ्या सैन्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे. बायबल म्हणतात रागवा पण पाप करू नका. मला वाटतं हे वचन याकोबमध्ये, रागवा पण पाप करू नका. बघा हे कसं काय शक्य आहे? कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येतो, पण राग आला तरी पाप होऊ नये म्हणून आपल्या रागावर संयम ठेवा आणि त्या व्यक्तीला लगेच क्षमा करा. आता बघा मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांना माफ करण्यासाठी संयम हवाय का? हो, एक मोठी होडी भरून, बरोबर? तुमची जखम किती खोल आहे त्या तुलनेत हवा. इब्री अध्याय 12 वचन 11, कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. हे वचन खूपच लाभदायक आहे. बघा काही लोक आजपुरतच जगतात, पण मी काय म्हणते ते नीट ऐका, उद्या हा नेहमीच येणार असतो. तुमच्या उत्साहाबद्दल धन्यवाद. आणि आज जर तुम्ही योग्य ती निवड केली नाही तर उद्या तुम्हाला छळणार आहे. बघा पुष्कळदा आपल्या जीवनात एक टप्पा असा येतो जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं काही उद्ध्वस्त होतंय आणि मग आपण सैतानाला दोष देतो, त्याला धमकावतो आणि खरं आपल्या समस्यांचं खापर आपण त्याच्यावर फोडतो. पण बायबल म्हणतं की सैतानाला अडवा. आता यासाठी आत्मसंयम गरजेचा आहे. असं 2दा म्हटलंय याकोबाच्या पत्रात आणि पेत्राच्या पत्रातही म्हटलंय, सैतानाला अडवा. देवाच्या अधीन होऊन सैतानाला अडवा म्हणजे तो पळेल. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याला विरोध करत राहा. आपण त्याच्या सर्व वाईट गोष्टींना आणि मोहांना विरोध करतो आणि मग जेव्हा आपलं भविष्य येतं, बघा आपण मोहांना विरोध केला ना की आपलं भविष्य येतं तेव्हा आपण सुखी असतो. मला ते लोक आवडतात जे आत्ता त्यांच्या भविष्यासाठी तरतूद करतात, जे भविष्याची सोय करत असतात. आमेन. ख्रिस्ताच्या शरीरात गुंतवणारेही आहेत आणि लुटणारेही आहेत. मी इथे रोज कॅसिनोमध्ये जाणाऱ्या लोकांविषयी काही बोलत नाहीये, तर मी त्या लोकांविषयी बोलते ज्यांना वाटतं की आपण चुकीच्या गोष्टी केल्या तरी चालू शकतील आणि त्याचा सुपरिणामच घडून येईल अशी अपेक्षा ते बाळगतात. अशा लोकांना मी म्हणते की ते जुगारी आहेत. ते जुगारी असतात. त्यांना वाटतं की मी वाईट गोष्टी करू शकतो आणि माझं जीवन तरीही खूप छान असू शकेल. पण असेही लोक आहेत जे गुंतवतात आणि प्रभूसाठी दुःख सोसतात, जे देहाच्या गोष्टी नाकारतात आणि या युगात दुःख सहन करतात, कारण त्यांना ठाऊक असतं की त्यांनी आत्ता गुंतवणूक केली तर त्यांना नंतर भरपाई मिळणार आहे, नक्कीच मिळेल. आमेन. आपण चांगल्या गोष्टी केल्याचं समाधान देणारी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. त्यामुळे मनाला खूप मोठं समाधान मिळतं. देवाची इच्छा आहे आपण सर्वोत्तम गोष्टी कराव्या, आपण दिलेला शब्द पाळावा आणि शक्य तितकं अधिक झटावं. आपल्याला शिस्त आणि आत्मसंयम असण्याची खूपच गरज आहे. आपण ते वापरायला हवं आणि विकसित करायला हवं. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.